Hello dear students, today we are going to discuss another important part from this chapter, that is production of echo and process of reverberation. आता सगळ्यात आधी आपण बघूयात इको प्रोडक्शन म्हणजे काय. इको ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिध्वनी असं म्हणतो. आता हा प्रतिध्वनी कधी प्रोड्यूस होतो, इको प्रोडक्शनसाठी रिक्वायर्ड ज्या कंडिशन्स आहेत ते काय असतात, तर देर आर टू बेसिक कंडिशन्स की ज्याच्यावरती प्रोडक्शन ऑफ इको डिपेंड करतं. सगळ्यात आधी म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आणि दुसरं म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड द रिफ्लेक्टिंग सरफेस. इको प्रोडक्शनसाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या, टेम्परेचर अँड डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड रिफ्लेक्टिंग सरफेस. आता ह्या गोष्टींच्यावरती इको प्रोडक्शन कसं डिपेंड करतं ते बघूयात. सगळ्यात आधी इको, इकोची डेफिनेशन सपोज तुम्हाला विचारली तर तुम्ही काय लिहिणार, तर इको इज नथिंग बट रिपीटिशन ऑफ ओरिजिनल साऊंड when it is reflected from some surface. एखाद्या सरफेसवरून रिफ्लेक्ट झाल्यामुळे ओरिजिनल साऊंड रिपीटेडली ऐकू येतो, त्याला म्हणायचं इको प्रोडक्शन. आता बघा स्टुडंट, जसं की मी त्यांना सांगितलं टेम्परेचर आणि डिस्टन्स ह्या दोन फॅक्टर्सवरती डिपेंड करतं इको प्रोडक्शन होणार. आता हे फॅक्टर्स कसं ठरवतात की इको प्रोडक्शन होणार की नाही, तर एक लक्षात घ्या, नॉर्मली ॲट अ टेम्परेचर ऑफ 22 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला साऊंडची जी विलॉसिटी असते इन एअर मीडियम इट इज 344 मीटर पर सेकंद. म्हणजेच या टेम्परेचरला साऊंड एका सेकंदाला 344 मीटर एवढं अंतर कव्हर करतो. ही त्या साऊंडची या टेम्परेचरमध्ये असणारी विलॉसिटी आहे. आता एक लक्षात घ्या, जेव्हा केव्हा आपण कोणताही साऊंड ऐकतो तर त्या साऊंडचं आपल्या ब्रेनवरती जे काही इंटरप्रिटेशन होतं किंवा ते परसिस्टन्स म्हणतो, म्हणजे एकदा साऊंड ऐकल्यानंतर सेकंदाचा 0.1 पार्ट 0.1 सेकंद म्हणजे सेकंदाचा एवढा पार्ट तो साऊंड आपल्या मेंदूमध्ये परसिस्ट करतो. म्हणजे तोपर्यंत त्या साऊंडचे जे काही वेव्ज असतात त्या आपल्या मेंदूपर्यंत असतात. कधी साऊंड ऐकल्यानंतर एका सेकंदाचा 0.1 पार्ट एवढा वेळेपर्यंत तो साऊंड आपल्या ब्रेनमध्ये परसिस्ट करतो. समजा या वेळेच्या आधी दुसरा साऊंड जर आपल्या कानावरती पडला तर त्या दोन साऊंडमध्ये असणारा डिफरन्स आपला मेंदू ओळखू शकत नाही आणि ते दोन्ही साऊंड एकच आहेत असं आपल्याला वाटतं. कळतंय का बघा, एका 0.1 सेकंद एवढ्या वेळेपर्यंत आधीचा साऊंड जो प्रोड्यूस होऊन तुमच्या मेंदूपर्यंत पोचलेला असतो त्याचं जे काही इंटरप्रिटेशन असतं ते तुमच्या ब्रेनपर्यंत राहतं एवढ्या वेळेत. जर 0.1 सेकंदाच्या आधी दुसरा साऊंड तुमच्या कानावरती पडला तर आपला मेंदू कन्फ्यूज होतो आणि त्याला त्या दोन साऊंड्समध्ये डिफरन्स जो आहे तो ओळखता येत नाही आणि त्याला वाटतं ते दोन्ही साऊंड एकच आहेत. जसं की आपल्या डोळ्यांच्या बाबतीत सुद्धा होतं बघा, कंटिन्युअसली जेव्हा तुम्ही गोल 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 फिरवत राहता तर आपले डोळ्यांना ते सगळं एकच कंटिन्युअस आहे असं वाटतं. पिक्चर जे असतात, आपण जे मूव्हीज बघतो ते काय असतात, ते गोल फिरवलेले हेच असतात ना, कार्टून्स असतात. ते कार्टून्स खरोखरच पळत असतात का नाही, ते जी रीळ असते ती फास्ट फिरवली जाते त्यामुळे ते कंटिन्युअसली मूवमेंट करतात असं वाटतं. मग सेम हॅपन्स इन केस ऑफ साऊंड ऑल्सो. कंटिन्युअसली जर साऊंड वेव्स तुमच्या कानावरती पडत गेल्या तर आपले मेंदू त्या साऊंडचं दोन वेगवेगळ्या साऊंडमध्ये इंटरप्रिटेशन करू शकत नाही. मग आता इको प्रोडक्शन होण्यासाठी ह्या दोन आपण कंडिशन सांगितल्या. एक ह्या टेम्परेचरला एवढी विलॉसिटी असते, टेम्परेचर जसं वाढत जाईल तशी तशी विलॉसिटी वाढत जाते. आपण एअर मीडियममधली विलॉसिटी इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर हे एक इक्वेशन बघितलेलं होतं, आठवतं आहे का तुम्हाला. म्हणजेच काय, टेम्परेचर तुम्ही 4 टाइम्स वाढवलं की विलॉसिटी डबल होणार. म्हणजे आत्ता जे टेम्परेचर आहे त्याच्या 4 पटीनं मी टेम्परेचर जर वाढवलं तर त्या मीडियममध्ये साऊंडची विलॉसिटी जी आत्ता आहे त्याच्या दुप्पट होणार. म्हणजे टेम्परेचर वाढलं की विलॉसिटी ही वाढणार आहे हे लक्षात घ्या. मग 22 डिग्री सेल्सिअसला हे टेम्परेचर
ही व्हेलॉसिटी आहे. टेम्परेचर वाढलं व्हेलॉसिटी वाढणार, टेम्परेचर कमी झालं व्हेलॉसिटी कमी होणार. आता हे एक्सप्लेन करता करता तुम्हाला मी ह्याच्याशी रिलेटेड एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेत त्याची पण आन्सर्स सांगणार आहे. सो व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका जे जे मी एक्सप्लेनेशन सांगते आहे. याच्यात हे 2 गोष्टी कळल्या. आता टेम्परेचर बदललं व्हेलॉसिटी बदलणार, डिस्टन्स पण वाढलं की देखील व्हेलॉसिटी जी आहे ती सबस्टन्सची जी आहे ती चेंज होत जाते. आता याच्यामध्ये बघा सोर्स आणि म्हणजे रिफ्लेक्टिंग सरफेस आणि सोर्स यांच्यामधलं अंतर जेव्हा वाढत जाईल किंवा कमी होत जाईल त्याच्यावरती देखील इको प्रोडक्शन डिपेंड करतं. आता एक्झॅक्टली बघूयात इको ऐकू येण्यासाठी मिनिमम किती डिस्टन्स पाहिजे. म्हणजे सपोज मला माझा इको ऐकायचा आहे तर मी बोलल्यानंतर माझ्या समोर जी भिंत आहे त्याच्यापासून रिफ्लेक्ट होऊन परत माझ्यापर्यंत साऊंड ऐकू येणं, हां त्याला म्हटलं आपण रिफ्लेक्शन आणि मग त्याच्या थ्रूच इको प्रोडक्शन होतं. मग आता बघा या टेम्परेचरला साऊंडची व्हेलॉसिटी एवढी आहे. मग मला सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे बघा इथं एक पर्सन उभा आहे आणि त्याचा समोर एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. तर मला काय शोधायचं आहे, हा म्हणजे हा पर्सन जेव्हा बोलतो सो दिस इज द सोर्स ऑफ साऊंड. मग सोर्स आणि हा रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामध्ये मिनिमम किती अंतर असलं पाहिजे की जेणेकरून मला इको ऐकू येणार आहे त्या माणसाचा, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात मला ह्या दोघांच्यामध्ये डिस्टन्स काढायचं आहे ना. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे आपला, बघा डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम, बरोबर. मग आता व्हेलॉसिटी किती आहे 344 मीटर पर सेकंड इंटू टाईम किती आहे 0.1 सेकंड. आता बघा 344 इंटू 0.1 म्हणजे 34.4 हे मीटर आला. सेकंड सेकंड कॅन्सल झाले. सो बघा तो माणूस आणि त्याच्या समोर असणारा रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामधलं अंतर किती आलं 34.4 मीटर एवढं पाहिजे. म्हणजे ते किती आहे, हे टोटल डिस्टन्स आहे बरं काय. म्हणजेच काय तर हा माणूस त्याच्यामधला हा रिफ्लेक्टिंग सरफेस इथंपासून जाऊन परत त्या माणसाकडे ती साऊंड वेव्ह रिफ्लेक्ट होऊन येण्यासाठीचं जे टोटल डिस्टन्स ते किती आहे 34.4 मीटर. म्हणजेच तो सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामधलं अंतर हे किती पाहिजे टोटल डिस्टन्सच्या हाफ, बरोबर. म्हणून डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड रिफ्लेक्टिंग सरफेस हे किती होईल टोटल डिस्टन्सच्या हाफ. म्हणजेच 34.4च्या हाफ म्हणजेच किती होणार 17.2 मीटर. म्हणजे एखाद्या साऊंडचा इको मला ऐकू येण्यासाठी ॲट धिस टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअसला मला जर त्या साऊंडचा इको ऐकू यायचा असेल तर मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे 17.2 मीटर. एवढं असेल तर मग मला त्या साऊंडचा इको ऐकू येणार आहे. अर्थातच टेम्परेचर बदलत गेलं की हे जे अंतर आहे हे कमी जास्त होत जाणार आहे, हे लक्षात असू द्यात. ओके. सो इको प्रोडक्शन काय आहे हे कळालं. आता ह्याच्यावरती बेस्ड तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक विजापूरचा गोल घुमट त्याच्यावरती क्वेश्चन विचारलं आहे की त्याच्याशी रिलेटेड इको प्रोडक्शन कसं होतं. ही इन्फॉर्मेशन ही त्याची डेफिनिशन तुम्हाला विचारली जाते आणि हे तुम्हाला 3 मार्क्ससाठी इको प्रोडक्शन कसं होतं, मिनिमम डिस्टन्स किती पाहिजे हा प्रश्न विचारला जातो. सो जे जे बोर्डवरती आहे ते तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आता विजापूरचा गोल घुमटचं एक्झाम्पल जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे ते बघूया. आता त्याच्यात ॲकॉस्टिकली का त्यात इको प्रोडक्शन तुम्ही बघितलं आहे विजापूरचा घुमट जो आहे त्याच्यात कसं आहे रे गोल घुमट नावच आहे त्याचं की डोम शेप्ड त्याचं जे सिलिंग आहे आणि वॉल्स आहेत. मग आता ह्या डोम शेप आणि सगळा जो सरफेस आहे तो एकदम गुळगुळीत प्लेन असा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मग सपोज मी इथं उभारून जेव्हा एखादा साऊंड उच्चारते तर तेव्हा ड्यू टू दिस डोम शेप्ड स्ट्रक्चर आणि प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल तिथं काही नसल्यामुळे इथे काय होतं साऊंडचं रिपीटेड रिफ्लेक्शन होतं. म्हणजे हा इथं जाऊन इथं रिफ्लेक्ट झाला, इथं गेला, परत इकडे गेला, परत इकडे, अशा प्रकारे रिपीटेड रिफ्लेक्शन ह्या साऊंड वेव्हचं झाल्यामुळे आपल्याला त्या गोल घुमटमध्ये इको
प्रोडक्शन जे आहे ते ऐकू येतं. पहिल्यांदा इथे 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 इथे. सो मल्टिपल टाइम्स आपल्याला तो साऊंड ऐकू येतो, ज्याला आपण इको म्हणतो. मग त्याच्यात काय सांगणार, ते जे विजापूरचं एक्झाम्पल आहे तुम्हाला, त्याच्यात काय सांगणार तुम्ही की ड्यू टू द डोम शेप्ड स्ट्रक्चर अँड फ्लॅट रिफ्लेक्टिंग सरफेस द साऊंड विच गेट्स प्रोड्युस्ड विल गेट मल्टिपल रिफ्लेक्टेड अँड बिकॉज ऑफ दॅट इको प्रोडक्शन इज यू विल बी ऑब्झर्विंग इको प्रोडक्शन इन द गोल घुमट. हे त्याचं एक्झाम्पलचं आन्सर असेल. आता हे झालं अबाउट इको प्रोडक्शन. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे इट इज रिव्हर्बरेशन. अगेन अनादर इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्यात तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो एक्झाममध्ये. सायंटिफिक रिझन्स वगैरे प्रश्न ह्या रिव्हर्बरेशनवरती विचारले जातात. आता रिव्हर्बरेशन म्हणजे काय आहे, जसं तुम्हाला सांगितलं एखाद्या खोलीमध्ये, रिकामी खोली, लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स एखाद्या खोलीमध्ये नसतात तिथे सगळे हार्ड सरफेसेस प्रेझेंट असतील अँड बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ गुड रिफ्लेक्टर्स, साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल नाहीत, फक्त रिफ्लेक्टिंग सरफेसेस आहेत, त्यामुळं जो प्रोड्यूस होणारा साऊंड आहे त्याचं कम्प्लिटली रिफ्लेक्शन होणार आणि एक साऊंड प्रोड्यूस होऊन त्याचं रिफ्लेक्शन होईपर्यंत दुसरा साऊंड, त्याचं रिफ्लेक्शन, लगेच तिसरा साऊंड. सो ते जे रिफ्लेक्टेड साऊंड आहेत ते मिक्स होतात एकमेकांच्यात आणि त्यामुळं गोंधळाट टाकणारा साऊंड प्रोड्यूस होतो, क्लिअर साऊंड ऐकू येत नाही आणि या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्बरेशन. बरं, आता रिव्हर्बरेशन या प्रोसेसचं मिनिंग कळालं, पण आपल्याला एक्झाममध्ये असं सांगायचं आहे का? नाही, एक्झाममध्ये आपल्याला प्रॉपर डेफिनिशन लिहायची आहे. मग रिव्हर्बरेशनची डेफिनिशन काय लिहिणार बघा. याच्यामध्ये तुम्ही सांगाल की साऊंड वेव्स गेट रिफ्लेक्टेड मल्टिपल टाइम्स, एकापेक्षा जास्त वेळा साऊंड वेव्स मल्टिपल टाइम्स ज्याला म्हणतो आपण रिफ्लेक्ट होतात, कॉझिंग सिंगल साऊंड टू बी हर्ड मोर दॅन वन्स. अशी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये प्रॉपर डेफिनिशन कुठंच सापडणार नाही एका फॉर्मॅटमध्ये दिलेली. सो ही त्याची डेफिनिशन तुम्ही लिहिता येतं. काय आहे याचा अर्थ की मल्टिपल टाइम्स साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन झाल्यामुळे सिंगल साऊंड तो सुद्धा आपल्याला एकापेक्षा जास्त वेळेस ऐकू येतो, त्यामुळं त्या साऊंडचं क्लिअरली जो ऐकू येत नाही आणि त्या प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्बरेशन. आलं लक्षात? याच्यात अजून एक पॉईंट तुम्हाला ॲड करायचं आहे की जे साऊंड वेव्ज आहेत गेट ओव्हरलॅप म्हणजे काय, एकमेकांच्या वरती मिक्स होणे, त्यामुळं क्लिअर ऐकू येत नाही. साऊंड क्लिअर ऐकू न येण्याचं कारण काय आहे तर साऊंड वेव्ज गेट ओव्हरलॅप अँड प्रोड्यूस प्रोलॉंगेशन. म्हणजे बघा हां, रिकाम्या खोलीतलं तुम्ही आठवा एक्झाम्पल. तुमचा साऊंड स्वतः एखाद्या रिकाम्या खोलीत जाऊन बोला, तिथे आपला आवाज जो घुमल्यासारखा येतो म्हणतो. घुमण्यासारखा येणे म्हणजेच काय की तिथे क्लिअरली कळत नाही तो साऊंड काय बोलतोय. तेच जेव्हा एखाद्या खोलीमध्ये साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स असतात तर तिथे मात्र आवाज आपला क्लिअर येतो. मग त्याच्यामागे काय आहे की जेव्हा रिकामी खोली असते, साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स नाहीत, सगळा जो प्रोड्यूस होणारा साऊंड आहे तो टोटली रिफ्लेक्ट होतो आणि ओव्हरलॅप होतात. रिफ्लेक्टेड साऊंड वेव्स एकमेकांच्यावरती ओव्हरलॅप होतात की ज्याच्यामुळे साऊंडचं प्रोलॉंगेशन होतं, म्हणजेच गोंधळात टाकणारा साऊंड प्रोड्यूस होतो. मग तुम्हाला एक्झाममध्ये काय काय प्रश्न विचारले जातात बघा. आता रिव्हर्बरेशनवरती, व्हॉट इज रिव्हर्बरेशन, हाऊ इट इज प्रोड्यूस्ड. त्यानंतर सजेस्ट सम मेजर्स, की रिव्हर्बरेशन कमी करण्यासाठी तुम्ही काय मेजर्स सजेस्ट कराल. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे गुड रिफ्लेक्टर्स, बॅड रिफ्लेक्टर्स शिकलो होतो, तर त्याच्यापैकी जे बॅड रिफ्लेक्टर्स आहेत, थोडक्यात साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स कोणकोणते आहेत. साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स तर कुशन्स, कर्टन्स, तुम्हाला फायबर बोर्ड सांगितलेले होते बरोबर, थर्माकोल यासारखे जे मटेरियल्स आहेत त्यांचा यूज करायचा की जे काय करतील, एक्सेस प्रोड्यूस झालेला साऊंड ॲब्झॉर्ब करतील की ज्याच्यामुळे तुम्हाला साऊंड जास्त क्लिअर ऐकू येणार. थिएटरमध्ये एखादा थिएटर ॲकॉस्टिकली पुअर असतं असं म्हणतात, म्हणजे क्लिअर जास्त व्यवस्थित साऊंड ऐकू येत नाही.
मग तिथं तुम्ही काय कराल, तर तिथे तुम्ही साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्सचाच म्हणजेच बॅड रिफ्लेक्टर्स जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो ते यूज करणार आणि त्याच्या थ्रू तुम्ही रिव्हर्बरेशन मिनिमाइज करणार आहात. ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सायंटिफिक रिझन झाले किंवा जसं आपण म्हणतो ना ॲप्लिकेशन बेस्ड, तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल देतील की XYZ हा पर्सन एका रूममध्ये गेला आहे, ही इज टॉकिंग विथ हिज फ्रेंड बट ही इज अनेबल टू हिअर क्लिअरली, जे काही मित्र एकमेकांशी बोलत आहेत ते त्याला व्यवस्थित ऐकू येत नाही आहे. मग तिथं कोणता प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो तिथं काय असणार आहे, एम्प्टी रूम आहे म्हटलं की रिव्हर्बरेशन आलं हे डोक्यात ठेवायचं आणि रिव्हर्बरेशन कमी करण्याचा उपाय काय, तर साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल्स जसं की कर्टन, कुशन्स, फर्निचर, त्यानंतर फायबर बोर्ड्स जे असतात ते, थर्माकोल यासारख्या मटेरियलचा यूज केला जातो आणि त्याच्या थ्रू रिव्हर्बरेशन मिनिमाइज करून आवाज जास्त क्लिअर ऐकू येतो. आलं लक्षात. 2 पॉईंट्स आज आपण बघितले, त्याच्याशी रिलेटेड एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स देखील आपण डिस्कस केलेले आहेत. होपफुली तुम्हाला हे समजलं असेल एकदम इझी वेमध्ये. जे काही तुमचे क्वेरीज असतील तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. इथेच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट दॅट इज सोनार टेक्नॉलॉजी तो बघूया.